नमस्कार. नितीश आणि नकाब हा प्रकार खूप वाढत चाललेला आहे. पहिल्यांदा आपण समजूया हिजाब, नकाब आणि बुरख्यामध्ये काय फरक आहे. हिजाबमध्ये तुमच्या रेग्युलर ड्रेसवर तुम्ही फक्त कान आणि तुमचं केस दिसणार नाही अशा पद्धतीने, पण तुमचा पूर्ण चेहरा दिसतो. ह्या पद्धतीने जेव्हा डोकं बांधलं जातं त्याला हिजाब म्हणतात. जिथे तुमचं फक्त डोळे दिसतात, हा भाग पण बंद आहे, फक्त डोळे दिसतात, त्याला नकाब म्हणतात. आणि बुरखा म्हणजे पूर्ण हे तिथे डोळ्याकडे पण जाळी असते, पूर्ण तो ड्रेसच असतो पूर्ण, की वरपासून खालपर्यंत एक टेंटसारखं सगळं अख्खं घातलेलं असतं, त्याला बुरखा म्हणतात. तर एका कार्यक्रमामध्ये सगळ्या डॉक्टर्सना काहीतरी सर्टिफिकेट वाटायच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर नसरीन परवीन हिचं नकाब होता, तो चेहरा झाकणारा होता, तो चेहरा जे झाकतो त्यालाच नकाब म्हणतात, तो नकाब त्यांनी चेहरा बघण्यासाठी काढला. आता ही चूक नितीश कुमारांची म्हणण्यापेक्षा ही चूक सेक्युरिटीची, कारण कुठल्याही VIP-च्या सिक्युरिटीसाठी ह्या गोष्टी खूप गरजेच्या असतात. त्या माणसाची आयडेंटिटी ओळखावी, तिचं त्या नसरीन परवीनचं आयडेंटिटी वगैरे घेतलं असेल, आधार कार्ड सगळं चेक केलं असेल, पण तिने वरती चढताना नकाब न लावता वरती चढणं हे नाही, तिचा चेहरा दिसतोय स्पष्ट, हे बघायची जबाबदारी सेक्युरिटीची होती. सेक्युरिटीने नाही केलं तर त्यांनी तिला सांगायला पाहिजे होतं, तू काढतेस का, नाही तर मी तुला सर्टिफिकेट देत नाही. हे नितीश कुमारांनी करायला पाहिजे होतं. जर तुझा चेहरा मला दिसत नाही आणि तर मी तुला देत नाही, हे म्हणायला मला तरी वाटतं काही चुकीचं नसतं. का द्यावं? जर तीच पर्सन नाही आहे आणि चेहरा एवढा झाकून तू जातेस तर देऊ नये. मतदानामध्ये पण सांगितलेलं आहे की मतदान करताना बायका चेहरा उघडून बघतील. मग हे म्हणजे मला तरी वाटतं की अशा VIP लोकांच्या इथे जाताना सेक्युरिटीची ही जबाबदारी होती. पण मला सतत मनात येतं आहे, म्हणजे माझा अंदाज चुकीचा असेलही, पण तुम्हाला आठवत असेल जेव्हा मोदींनी एका मुलाने दिलेली टोपी नाकारली आणि त्याची जेव्हा न्यूज व्हायला लागली, त्याची सतत बातमी यायला लागली की मोदींनी मुलाची टोपी नाकारली. त्याचा पुढचा भाग नाही त्यांनी सांगितला की त्याने त्याचं ते शाल होतं, ते दुशाला होतं, ते घेतलं, ते नाही सांगितलं. तर इतका मोदी, पण ह्याने काय झालं, हिंदू लोकांचं मन जिंकून घेतलं. कारण तोपर्यंत जो एकदम ओव्हर पॉवर करून ठेवलं होतं, त्या लोकांना फर्स्ट ग्रेड नागरिक असल्यासारखं सगळ्या गोष्टींना, त्यांना मुसलमानांना अतिशय महत्त्व देण्यात आलं. त्यामुळे हिंदू समाज नक्कीच आहे ना, तुम्ही एखाद्याला सगळ्याच बाबतीत श्रेष्ठत्व दिलं, त्यांनी कर नाही भरायचा, त्यांनी मुलं वाढवायची, त्याने समाजाला त्रास द्यायचा, त्याने आवाज प्रदूषण करायचं, सगळं करूनसुद्धा सबसिडी सगळ्यामध्ये सूट त्यांना. मग हिंदू नाराज झाला होता. भले तो आपल्या कामामध्ये वेगळं असला, कारण असल्या कामामध्ये हिंदू पुढे जातच नाही. जास्तीत जास्त व्हॉट्सअपवर नाराजी करेल, तेही करायला तोपर्यंत तर लोक घाबरतही होते की आपणच कारण आपल्या सरकारच, त्यावेळेचं आधीचं सरकारच आपल्याला त्रास देत होतं. त्यामुळे एक कोणतरी आहे मसीहा, एक कोणतरी आहे जो मुसलमानांना नकार देऊ शकतो. हा जो प्रकार हिंदूंना आवडला, मला वाटतं तोच प्रकार थोडासा नितीश कुमाराने तोच प्रकार केला असावा. आता त्यांचं शेवटचं हे आहे,
टेन्युअर म्हणतो ना आपण, कारकीर्द, ही शेवटचा कारकीर्द आहे. नंतर वयोत्पर येते, ह्या पुढे जाणार नाहीत. तर ह्या कारकिर्दीमध्ये अजून जास्तीत जास्त लोकांचं मन जिंकायचं आणि जास्तीत जास्त आपण फेमस व्हायचं, ह्यासाठी केलेला हा, मला असं वाटतं की त्याच्यात नसरीन परवीन, सिक्युरिटी आणि नितीश कुमार हे तिन्ही ॲस्पेक्ट एकमेकांना मिळून मिसळून हा केलेला पब्लिक समोरचा स्टंट आहे. आता गंमत म्हणजे ह्या गोष्टीला इतर लोक इतकं महत्त्व देतात आणि काय फतवा काय काढतात, बायकांचा काही अपमान केला म्हणून बोंबाबोंब करतात. आणि ह्याने सुद्धा एका मुख्यमंत्र्याने आता नसरीन परवीनला, मी माझ्या तू याच्यात ये, मी तुला आमच्या राज्यात डॉक्टरची नोकरी देतो, तुला 3 लाख देतो म्हणून तिला ऑफर दिलेली आहे. हे आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे, नसरीन परवीनचा दोन्ही बाजूने फायदा आहे. इकडनं नितीश कुमारकडून पण तिला ते करण्याबद्दल काहीतरी नक्कीच लालूच दिलेली असणार. तर तिकडनं दोन्ही हात म्हणतात ना, दोन हात घे, तसं तिचं झालेलं आहे आता. पण तरीसुद्धा बाकीच्यांची बोंबाबोंब किती चाललेली आहे बघा. आणि हेच आपण जर घुंगट किंवा अशा पद्धतीने घालतो तर आता नाहीच, आता अगदी म्हणजे नगण्य टक्के लोक घुंगट, ते सुद्धा अगदी तोंडावर येण्यापर्यंत नगण्य टक्के लोक घेतात. घेतलं तर डोक्यावरून पदर अगदी गावात वगैरे घेत असतील, उन्हात वगैरे वाचण्यासाठी घेत असतील. पण पूर्वी जो आदर म्हणून किंवा सेल्फ रिस्पेक्ट म्हणून जो प्रकार होता तो अगदी पूर्ण बंद झालेला आहे. त्यावेळेच्या काळामध्ये तो सेल्फ रिस्पेक्ट होता. आताच्या काळामध्ये सगळं हे करायचं, इवन आपण कपडेसुद्धा बदललेले आहेत. पूर्वीसारखं आपण पारंपरिक वेशभूषासुद्धा नाही करत. अगदी छोटी टिकली, गंध लावणं हे सुद्धा आपण सोडून दिलेलं आहे. इथपर्यंत आपण स्वतःमध्ये बदल करत आला. तो काही अंशी नकारात्मकही असेल आपल्या समाजासाठी, पण आपण तो स्वीकारत गेलेलो आहोत. पण ह्याच्यामध्ये राजकारण आता काय होतं आहे, नितेशने स्वतःचं पत वाढवायला मला तरी ही स्टंटबाजी वाटते. नाही तर एवढं नितीश कुमार च्या समोर ती का नकाब घालून जाईल. कारण मला 100% नाही 200% मला वाटतं की नकाब काढायला सांगितला असेल. कारण वोट करताना सुद्धा चेक केलं जातं. इवन कोर्टापुढे साक्ष देताना सुद्धा नकाब काढायला सांगितलं जातं. त्यांनी किती सांगितलं ही तीच आहे तरी जज सांगतो नाही, आम्हाला तुझा चेहरा दिसला पाहिजे. एवढं सगळं मग मुख्यमंत्री जर एखादं सर्टिफिकेट देत असेल किंवा नोकरीची अपॉइंटमेंट देत असेल तर चेहरा बघणं हे अनिवार्यच आलं, पाहणं हे अनिवार्यच आलं. त्यात काहीही हे नाही. पण त्याला पॉलिटिकल गिमिक द्यायचा मात्र ह्या तिघांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मी मारल्यासारखं करतो आणि तू रडल्यासारखं कर, असा प्रकार झालेला आहे. नितीश कुमार, सिक्युरिटी आणि ती प्रत्यक्ष ती नसरीन. खरोखर याचा जर छडा लागला ना तर ती एरवी तोंड उघडा ठेवून फिरत असेल, नेमकं त्यावेळेला मुद्दामून पांघरून आली असेल असं मला मनापासून वाटतं. की हे स्वतःचं नाव प्रस्थ वाढवण्यासाठी नितीश कुमारने खेळलेला हा खेळ आहे. बघूया किती दिवस अजून नाचतोय ह्याच्यावर. सोरेनने त्यांना बोलवलं आहे तिला की मी माझ्या राज्यात ये, मी तुला नोकरी देतो आहे. बघूया काय होतं आहे. आणि पण मला असं खूप वाटतं की
आपल्या देशामध्ये बुरख्यावर आणि नकाबवर पूर्णपणे बंदी यावी, पूर्णपणे. कारण ह्याच्या आड नको ते प्रकार चालतात. आणि असं नाही, मी हे तर 100% सांगते की नकाब फक्त काय मुसलमान घालतात असं नाही. हल्ली तर सरसकट फक्त डोळे दिसतात, उन्हापासून संरक्षण म्हणून सगळं तोंड बांधून. दिवसा ठीक आहे, संध्याकाळी सुद्धा त्यांना ऊन लागतं का? सगळ्या आणि मग धुळीपासून त्यावेळेला म्हणणं धुळीपासून प्रदूषणापासून हे करायला म्हणून पूर्ण डोळे बाईकवर वगैरे मुली फिरत असतात. आणि नको ते कार्यक्रम त्या ह्याच्यामागे होतात, तोंड लपवण्यामागे. तर त्याच्यावर बंदी आणलीच पाहिजे असं मला वाटतं. आता माझ्या म्हणण्याने तर काही जग चालणार नाही आहे. तुम्हाला काय वाटतं हे मला जरूर सांगा. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.